ती माता माऊली ते वडील काय म्हणतात, आणि चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली आणि गेली, आगाई रडते पदराला धरुणी. स्वामी समर्थांच्या मठामध्ये सुद्धा गोंधळ होता. साईनाथ महाराजांना गोंधळाची आवड. असा हा गोंधळ जसं आपण ह्या ठिकाणी सुरुवात करतो, एक माईक चालू ईश्वर देवांच्या सर्व रहिवाशांना सोन्याचा सुखाचा आशीर्वाद मिळू दे. आणि आता लगेचच आपण ह्या ठिकाणी आपली भैरी नावाने अंबाबाई काळूबाई महालक्ष्मी वेलकमाई तिचा गोंधळ आणि खंडोबाचं जागरण चालू करता येईल आणि बुद्धी देणार तो गणपती, गणपती बाप्पा. म्हणून कुठल्याही शुभ कार्यामध्ये प्रथम आपण गजानन गणपतीला हाक मारतो. ती म्हणजे कशी आता, ते म्हणले कसं, बोला गणपती बाप्पा. लय जण गप बसले. जेवण आहे का? अहो, या भगवंताचा आपल्या डोक्यावर हात असावा, आशीर्वाद असावा, ही महत्वाची गोष्ट आहे. गणपती बाप्पा इथपर्यंत पोलीस लोक धावत आली पाहिजे. गणपती बाप्पा. श्री गजानना तुम्हाला प्रार्थना, श्री गजानना तुम्हाला प्रार्थना, पुरी करावी मनोकामना, हो देवा 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 पुरी करावी मनोकामना. श्री गजानना श्री गजानना तुम्हाला प्रार्थना, पुरी करावी मनोकामना, हो देवा 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 पुरी करावी मनोकामना. श्रीनाथात आले गणपती, श्रीनाथात आले गणपती, पायी घुंगऱ्या वाजती, पायी घुंगऱ्या वाजती. श्री गजानना तुम्हाला प्रार्थना, श्री गजानना तुम्हाला प्रार्थना, पुरी करावी मनोकामना, हो देवा पुरी करावी मनोकामना, हो देवा पुरी करावी मनोकामना. काबर कस्तुरी ललाटी, काबर कस्तुरी ललाटी, हाती मोदक काठी वाटी, कामना, हो देवा पुरी करावी मनोकामना. बोला गणपती बाप्पा. तेव्हा गणपती बाप्पाला पण हाक मारली, गणपती बाप्पाला मानाप्रमाणे आपण हाक मारली. तेव्हा आदिमाया शक्ती पार्वतीचा अवतार तुळजापूरची आई भवानी माता, तिलाच म्हणतात भैरी भवानी. बरोबर देवा. तेव्हा 33 कोटी देवाला घेऊन आज आपल्या सोसायटीला भेट देण्यासाठी, आपल्यामध्ये ह्या रहिवाशांना सोन्याचा सुखाचा आशीर्वाद देण्यासाठी, आहे का नाही, आणि त्यांच्या जीवनातला गोंधळ म्हणले बाहेर घालवण्यासाठी, आहे का नाही. 33 कोटी देव म्हणले ह्या ठिकाणी कशी येणार देवा. बोलाई राधा आग गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला यावे, आग गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला यावं, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला यावं. आणि तुळजापूरची आई भवानी ग गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला यावं, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला यावं. साती आश्रम मोठ्या बाया गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला यावं, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला यावं. सौंदतीची ग यल्लमा देवी ग गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला
हुकलो हुकलो वाकलो सातीशी वाचलो शिवबा हिरलो 33 कोटी 33 कोटी देव बोलवलं भोळ्या भक्ताला प्रसन्न झाले राम हरे राम वा 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 चांग भले म्हणा चांग भले बोलवलं 33 देवांना मानाप्रमाणे आपण बोलवलं हो तेव्हा ह्या गोंधळाला आदिमाया शक्ती तुळजापूरची आई भवानी माता हा आपल्या मराठी लोकांची कुळस्वामिनी एक असते कुळस्वामिनी आणि एक असतो कुळदैवत कुळस्वामिनी कोण तर तुळजापूरची भवानी माता जिला आपण भैरी भवानी म्हणतो कोकणामध्ये तिला भैरी भवानी म्हणतो आणि एक खंडेराया असे म्हणजे दोन दैवत असतात हो म्हणून आदिमाया शक्ती पार्वती माता आज या गोंधळाला कशी येणार देवा बोला अंबाबाईचा उधे आली या गोंधळाला आई हा तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई आली या गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई आई उदगा अंबाबाई तुझा भवानी माझे आई आई उदगा अंबाबाई तुझा भवानी माझे आई आली या गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई आणि खुशीनं गोंधळाला आली ग तुझा भवानी माझी तुझा भवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली ग तुझा भवानी माझी तुझा भवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली ग तुझा भवानी माझी आली गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई आई उदगा अंबाबाई तुझा भवानी माझे आई आई उदगा अंबाबाई तुझा भवानी माझे आई आली गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई आणि काठीच्या खोडाची साधी माझी झोपडी आहा बसाय नव्हती घरात पटकी घोंगडी आहा आणि गुमान भुईवर बसली ग तुझा भवानी माझी आली म्हणजे आदिमाया शक्ती पार्वतीचा अवतार तुळजापूरची आई भवानी माता हो या भवानी मातेला आपण मानाप्रमाणे पहिली मान द्या तेव्हा या भवानी मातेची दुसरी बहीण म्हणजे कोण जिल्हा सातारा तालुका वाई शाबाश उंच डोंगरावर बसती मांडरची काळूबाई आताच गेल्या महिन्यामध्ये त्या काळूबाईची यात्रा झाली अशी म्हणजे उंच डोंगरावर बसती काळूबाई तेव्हा या काळूबाईला सुद्धा आज मानाचं पान देण्यासाठी आज बसलेल्या सगळ्या भोळ्या भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी या काळूबाईला म्हणजे कसं बोलवायचं दोन नांदरदेवी काळूबाईच्या नावानं काही जणांना माहित नसतं की आपण अंबाबाईचं काय म्हणायचं असतं काळूबाईचं काय म्हणायचं असतं लक्ष्मी आईचं काय म्हणायचं असतं ते तुम्हाला मी सांगून देतो अंबाबाई म्हटलं की काय म्हणायचं माहितीये अंबाबाईचा उधे उधे म्हणायचं काळूबाई म्हटलं काळूबाईच्या नावानं चांग भले म्हणायचं लक्ष्मी आई म्हटलं की लक्ष्मी आईच्या नावानं चांग भले म्हणायचं भैरवनाथ ज्योतिबा ह्यांच्या नावाने चांग भलं म्हणायचं आणि जर यल्लम्मा असेल यल्लम्मा माहिती आहे ना सौंदतीची यल्लम्मा म्हणतो तिच्या नावाने उध उध म्हणायचं असतं आणि खंडोबा म्हटलं की सदानंदाचा येळकोट आणि जर मोठ्या बायांचा मांड असेल तर काय म्हणतात त्याला मोठ्या बायांचा जय जयकार असतो हे का सांगतोय आपण मराठी माणसं आपल्याला माहिती पाहिजे की देवाचा उद्गार कसा असावा तेव्हा ही काळूबाई देवा आज या भोळ्या भक्ताच्या म्हणल्या ठिकाणी कशी येणार देवा अग काळूबाईच्या डोंगरावर आणि काळूबाईच्या डोंगरावर ग आता आपल्या समोर जो काय वाजते हा म्हणले संबळ त्याला संबळ म्हणतात बरोबर आहे आणि मुळामध्ये याला खरं नाव काय माहितीये
ह्या संबळाला चंडमुंड दैत्य म्हणतात. हो, तुळजापूरच्या आई भवानी मातेने चंडमुंड दैत्य मारला. त्या चंडमुंड दैत्याचा हा म्हणजे संबळ, शिरांचा हा संबळ बनवला. म्हणून काळूबाई कशी, अग काळूबाईच्या डोंगरावर काळूबाईच्या डोंगरावर अव संबळ वाजे हो मा समोर काळूबाईच्या डोंगरावर काळूबाईच्या डोंगरावर संबळ वाजे हो मा समोर 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 नट हलती अनाकात टोप झाला दुहिला जडे टोप झाला डोईवर धडो टोप झाला डोईवर धडो हात खरकर त्रिशूळ पायात चांदीचं थोडं पायात चांदीचं थोडं पायात चांदीचं थोडं लाली होटाची पानावर ग लाली होटाची पानावर ग संबळ वाजे हो मा समोर काळूबाईच्या डोंगरावर ग संबळ वाजे हो मा समोर काळूबाईच्या डोंगरावर ग संबळ वाजे हो मा समोर काळूबाईच्या डोंगरावर ग संबळ वाजे हो मा समोर काळूबाईची महिमा थोर आईला कोरीला डोंगर आईला कोरीला डोंगर आईला कोरीला डोंगर पायात गरजणी काळ करी भक्तांचा उद्धार करी भक्तांचा उद्धार करी भक्तांचा उद्धार हो बाळे गणेश शरणावरी ग हो बाळे गणेश चरणावरी ग संबळ वाजे हो मा समोर काळूबाईच्या डोंगरात. तेव्हा ती माता माऊली ते वडील काय म्हणतात, आणि चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली आणि चिमणी माझी उडून गेली. अगं आई रडते पदराला धरुणी आई रडते पदराला धरुणी. लग्नामध्ये ती आई सगळ्यांसमोर रडू शकते, पण बाप कधी रडतो का कोणासमोर? रडतो का? म्हणजे काय बापाला त्या मुलीबद्दल दया नसते का, प्रेम नसतं का? असतं, पण तो बाप रडून दाखवत नाही. पण जेव्हा त्या मुलीचं लग्न होतं तेव्हा ती आई पदर डोक्यावरचा डोळ्याला लावते आणि ती आई काय म्हणते, आणि आई रडते पदराला धरुणी कशी हरण चालली कळप सोडूनी कशी हरण चालली कळप सोडूनी कशी हरण चालली कळप सोडूनी. आणि आई रडते पदराला धरुणी आई रडते पदराला धरुणी जशी हरण चालली कळप सोडूनी कशी हरण चालली कळप सोडूनी कशी हरण चालली कळप सोडूनी. जेव्हा ती मुलगी मंडपाच्या बाहेर जाते, बरोबर आहे, आणि जेव्हा ती गाडीमध्ये बसते तेव्हा तो बाप एका कोपऱ्यात जाऊन रडतो. वरतून आहे नारळ परंतु आतमध्ये आहे पाणी पाणी आहे का नाही? तेव्हा तो बाप काय म्हणतो, अव बाप रडितो मंडप धरुणी आणि बाप रडितो मंडप धरुणी. बाप काय म्हणतो, काय म्हणतो, अव हृदयामधलं काळीज मला चाललं सोडूनी हृदयामधलं काळीज मला चाललं सोडूनी अव हृदयामधलं काळीज मला चाललं सोडूनी आणि हृदयामधलं काळीज मला चाललं सोडूनी आणि हृदयामधलं काळीज मला चाललं सोडूनी आणि हृदयामधलं काळीज मला चाललं सोडूनी. या जगामध्ये पृथ्वी तळावरती दोनच नाती श्रेष्ठ आहे. ते नातं म्हणजे कोणाचं? एक म्हणजे बहीण भावाचं, एक बहीण भावाचं आणि दुसरं माय लेकराचं. माय लेकराचं ही दोनच नाती श्रेष्ठ आहेत, लक्षात ठेवा. हा, बाकीची नाती श्रेष्ठ नाहीत, खरं ते सांगतो. आणि
हे मी नाही सांगत आहे, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की फक्त दोनच नाती खरी आहेत, एक माई लेकराचं आणि एक बहीण भावाचं. बहीण भाव एकत्र लहानाचे मोठे होतात, बरोबर आहे, एकत्र झगडे करतात, एकत्र भांडण करतात, एकत्र खातात, एकत्र पितात. काय पितात म्हणजे हे नाही रे, अरे सगळ्या गोष्टी म्हणजे एकत्र. परंतु जेव्हा त्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा तो भाव धावत धावत जातो, तिच्या गळ्यात पडतो. भाव काय म्हणतो, अरे भाव रडीतो गळ्यात पडूनी, आणि भाव रडीतो गळ्यात पडूनी. अहो सोन्याची भावली मला चालली सोडूनी, सोन्याची भावली मला चालली सोडूनी, अहो सोन्याची भावली मला चालली सोडूनी. आणि भाव रडीतो गळ्यात पडूनी, भाव रडीतो गळ्यात पडूनी, आणि सोन्याची भावली मला चालली सोडूनी, सोन्याची भावली मला चालली सोडूनी, आणि सोन्याची भावली मला चालली सोडूनी. ज्याची होती त्यालाच मिळाली, ज्याची होती त्यालाच मिळाली, आणि लावलेली माया माझी वाया गेली, लावलेली माया माझी वाया गेली, अहो लावलेली माया माझी वाया गेली. ओ ज्याची होती त्यालाच मिळाली, ज्याची होती त्यालाच मिळाली, आणि लावलेली माया माझी वाया हो गेली, लावलेली माया माझी वाया हो गेली, लावलेली माया माझी वाया हो गेली. तेव्हा अशाप्रमाणे ह्या जगातले दोन नाते आपण समोर सादर केले. तेव्हा गुंजली बुवा, जोपर्यंत ती मुलगी आपल्या जवळ आहे तोपर्यंत तिला जीव लावा. एकदा ती आपल्याकडून गेली की परत फक्त आठवण राहते. लक्षात ठेवा, कारण असं असतं की ते लेकरू शेवटी आपलं आहे. लोकांच्या घरात कसं राहील काही ही चिंता आई बापाला असते. आई बापाची चिंता मरेपर्यंत संपत नाही. लक्षात ठेवा, मुलाबद्दलची, मुलांबद्दलची चिंता संपत नाही आई वडिलांची कधी. म्हणून तेव्हा म्हणले काय सांगायचं, तेव्हा ही लक्ष्मी आई तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही लक्ष्मी माता आज म्हणले या ठिकाणी म्हणले कशी येणार देवा, बोला लक्ष्मी आईच्या नावानं बांगड्याची माळ लिंबावानी डोळ. कोण कोण लक्ष्मी आईला गेले, कोल्हापूरला कोण कोण गेले का, गेला तुम्ही? लक्ष्मी आईची मूर्ती पाहिलेली, तिच्या गळ्यामध्ये काय आहे, कवड्याची माळ. ही तुळजापूरची आई भवानी मातेच्या गळ्यात आहे. अहो मी सांगितलं मी आता सांगितलं जस्ट सुरुवात केली तेव्हा. बांगड्याची माळ, हिरव्या बांगड्याची माळ कोल्हापूरच्या आईच्या गळ्यात आहे. लक्षात ठेवा, एक यल्लम्माच्या असते आणि लक्ष्मीच्या असते. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठेला, उभी आहे नदीच्या काठेला, आणि लखाबाई पोतराज आलाय भेटीला, लखाबाई पोतराज आलाय भेटीला, लखाबाई पोतराज आलाय भेटीला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठेला, हो उभी आहे नदीच्या काठेला. अगं लखाबाई पोतराज आलाय भेटीला, लखाबाई पोतराज आलाय भेटीला, अगं लखाबाई पोतराज आलाय भेटीला. दर पुनवेला घालून साज, दर पुनवेला घालून साज, हातात चंदाबाई वाटी वाज, हातात चंदाबाई वाटी वाज. आभरण लेते नाव तुझं घेते, आभरण लेते नाव तुझं घेते, सदा पाण्याच्या घोटाला, हो सदा पाण्याच्या घोटाला. अरे लखाबाई
केसरकर देवा अशोक केसरकर यांच्या नावाने म्हणजे जोगवा दिला आणि जोगवा मागते मागते जोगवा जोगवा मागते जोगवा जय देवा यांनी सुद्धा अंबाबाईच्या नावाने जोगवा दिला. विहान या भोळ्या भक्ताने वाघावर बसली भवानी आहे जोगवावार वर्गमाय वाघावर बसली भवानी आहे जोगवावार वर्गमाय सोन्याचं डोरलं वाहीन तुला सोन्याचं डोरलं वाहीन तुला माझ्या देवीचा गोंधळ घालायचा हाय वरद वरद या भोळा भक्ताच्या नावाने अंबाबाईचा जोगवा दिला. दक्ष दक्ष या भोळ्या भक्ताच्या नावाने जोगवा दिला. दक्ष दक्ष एवढी अवघड नावं ठेवत कशाची बोलता येणार नाही की पांडुरंग विठ्ठला हे असली नावं नाही पण तुम्हाला उघडले स्वातंत्र्याचे दार उघडले स्वातंत्र्याचे दार शिवबाची तलवार शाहिस्ते खान म्हणाला दिल्लीच्या दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. तेव्हा शाहिस्ते खान मग पुण्यात वस्तीला आला. शिवाजी राजे आजमळ गेले त्या शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवरात्रीला शिरला. पाहुणी शिव शिवा खान मनी घाबरला. केला गमिनी काव्याने शिवरायाने शाहिस्त्यावर हल्ला. तेव्हा शाहिस्ते खान बोले तोभा तोभा या अल्लाह. केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार. त्याची बोट तुटली चार त्याची बोट तुटली चार. आणि जोगवा मागते मागते जोगवा जोगवा मागते मागते जोगवा मागते मागते जोगवा जोगवा मागते संजय या भोळ्या भक्ताने अंबाबाईचा जोगवा दिला. बहिरी भवानी आणि या तुळजापुरात काय बाई वाजत गाजत. वडील महादेव आई प्रेमावती हिच्या नावाने दिले. या तुळजापुरात काय बाई वाजत गाजत.
गाजत आणि वाजत गाजत गुंदी आलया दारात गजिरजी 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 वाजत गाजत गुंदी आलया दारात तुळजापुराची किरण मोठी नवखंडात तुझं येती आईच्या दर्शनासाठी हाती घेऊन तुंबाची वाटी हाती घेऊन तुंबाची वाटी हाती घेऊन तुंबाची वाटी आणि भरते मळवट भरते मळवट आईच्या भागात बोल भवानी माता की जय तुला सांगू मी किती ऐका सगळ्या महिलांना विनंती आहे गोल राऊंड मारत मारत नाचायचं आहे हे आपली वस्तू आहे आपलं घर आहे तुम्ही सगळे बहिणी आहेत भाव आहेत लक्षात ठेवा सगळ्यांनी गोल नाचायचं तुमचे व्हिडिओ काढतायत लक्षात ठेवा हा तुला सांगू मी किती पुण्याच्या रात्री क्या बात है एक नंबर चला राउंड वाला हाँ, हाँ। क्या बात है लग्नाला
मायकल जॅक्सन